रोजच्या कामाने कोणीच समाधानी नसतं. आई जी दिवसभर स्वयंपाकघरात राहून जेवण बनवत असते, हे काम ती मागचे किती दिवस, किती वर्ष करत आली आपल्याला त्याचा ठाम पत्ता नाही. आपल्याला फक्त खायचं माहिती आहे, पण आई त्याच्यासाठी किती कष्ट घेते हा आपल्याला माहीत नाही. माहीत असलं तरी आपल्याला त्या गोष्टीचा कधी विचार करता येत नाही. मग आई जेवण करते, बाप असतो तो ऑफिसमध्ये जाऊन काम करतो, ऑफिसमध्ये कुठेही जाऊन तो काम करतो, पैसे कमवून आणतो. हे काम करणं त्याला आवडते का नाही आवडत हे आपल्याला माहीत नाही. पण तरी पण आपण त्या कामाकडे, त्या आयुष्याकडे त्याप्रमाणे बघत नाही. म्हणजे रोजच्या ज्या काम असतं त्या कामाने प्रत्येकजण वैतागलेला असतो. अगदी ते शाळेत जाणारी मुलंसुद्धा, त्यांनासुद्धा अभ्यास वगैरे काय आवडत नाही, शाळेत जायला आवडत नाही. पण तरीही त्यांना शाळेत पाठवलं जातं आणि ते त्यांच्या चांगल्यासाठी असतं. पण तरी पण त्यांची इच्छा तशी नसते शाळेत जाण्याची. तर मग ह्याच्यावरून आपण काय शिकलो, की आयुष्यात रोज जे काम करायला लागतं ते आपल्याला आवडत नाही. थोड्या दिवसांनी त्या कामाचा कंटाळा येतो. परंतु ते काम करावंच लागतं आपल्या भल्यासाठी, आपल्या घरच्यांच्या भल्यासाठी. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात जर असं एखादं काम असेल, जे तुम्ही रोज रोज करताय, त्यातून तुम्ही वैतागून गेलाय, तरी पण ते काम करत राहा. जेणेकरून तुमचा डिसिप्लिन कायम राहील आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोचाल. कारण एकच काम रोज करणं हे कोणालाच आवडत नाही. पण जर तुम्हाला ते रोज रोज करावं लागतंय, तर त्यात तुम्हाला आनंद वाटून घ्यायचा आहे आणि समाधानाने ते काम करायचं आहे. धन्यवाद.